नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करणार आहोत एक जुना मराठी चित्रपट आणि त्याचं नाव आहे एक गाव 12 भानगडी। हा चित्रपट 1969 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत जयश्री गडकर, अरुण सरनाईक, निळू फुले, दादा साळवी। या चित्रपटाची गीते लिहिली आहे जगदीश खेबुडकर यांनी, संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि याचे दिग्दर्शक आहेत अनंत माने। त्यांचा सांगते आहे का या चित्रपटाचा रिव्ह्यू आम्ही केला आहे, तो व्हिडिओ जरूर पहा। तर बोलूया स्टोरी बद्दल। हा एक हलका फुलका गावाकडची कथा सांगणारा चित्रपट आहे, पण त्यात एक खून आणि त्याचा तपास सुद्धा दडलेला आहे। तर ठकवाडी हे एक गाव आहे, तिथला पाटील आणि त्याचे सहकारी फार माजलेले आहेत। त्यांची बाहेरच्या लोकांसमोर प्रतिमा फार सुंदर असते, पण आतून ते पाताळ यंत्री आहेत। तर त्याच गावातील एक सुंदर शिक्षिकेच्या अब्रूवर पाटील हात टाकतो, तर ती शिक्षिका गाव सोडून जाणार यासाठी गावातल्या शिकलेल्या मास्तरची मदत घेणार असते। पण पाटील त्या दोघांचा काटा काढतो आणि त्या शिक्षिकेला त्याच्या तळघरात डांबून ठेवतो आणि गावात ही अफवा पसरवतो की तो मास्तरच त्या शिक्षिकेला घेऊन पळून गेला। तर याचाच तपास करण्यासाठी एक पोलीस वेश बदलून तमाशा मंडळातील पेटीवाला बनून त्याच गावात येतो। तर मग पुढे तो पोलीस कसा या प्रकरणाचा तपास करतो की त्याचाच डाव पाटील त्याच्यावर उलटतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। आता बोलूया चित्रपटाबद्दल सविस्तर। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिले तर चित्रपटाची प्रिंट खूप चांगली आहे। ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असला तरी याची ऑडिओ व्हिडिओ क्लॅरिटी उत्तम आहे। गावाकडील लोक आणि त्यांची रहस्य दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे। स्टोरी पण चांगली आहे, एक मर्डर मिस्ट्री बघतोय असं वाटतं। त्यात तमाशाचा बॅकग्राऊंड असल्यामुळे गाणी पण खूप आहेत, पण चित्रपट बघताना गाणी चित्रपटाच्या गतीला मारक ठरतात। पण जेव्हा पोलीस म्हणजे अरुण सरनाईक यांची एंट्री होते, तिथून चित्रपटात रंगत निर्माण होते। पहिले कॅमेरा फोन नव्हते, तेव्हा पोलिसांसाठी टेप रेकॉर्डर किती महत्त्वाचं यंत्र होतं याची जाणीव आपल्याला होते। मग इन्स्पेक्टर पेटीवाला आणि फुलवंती कसे त्या पाटलाच्या मागे लागतात आणि तिकडून पाटील पण त्या पेटीवाल्याच्या मागावर असतो, तो चोर पोलिसांचा खेळ बघायला मजा येते। आता आज 2024 मध्ये हा चित्रपट बघताना आपल्याला वाटू शकतं की अशा कथा कितीतरी चित्रपटात दाखवल्या आहेत। तर आपल्याला हे विसरून चालणार नाही की हा चित्रपट त्यावेळेचा आहे। जुन्या चित्रपटामधील संदर्भ घेऊनच आजचे चित्रपट बनले आहेत। जे आपल्याला मीडियोकर वाटतात हे त्यावेळी क्लासिक असू शकतं, म्हणून आपण जुन्या चित्रपटांना मीडियोकर म्हणून जज करू शकत नाही। तरी या चित्रपट कुठे निराशा करतो तर ते शेवट आपल्याला खूप निराश करतो। अजून चांगल्या रीतीने शेवट दाखवला असता तर मजा आली असती। म्हणजे फुलवंती गाण्याच्या रूपात पूर्ण पाटलाची कथा त्याची पापं सांगते आणि हे तर अनंत माने यांच्या सांगते ऐका या चित्रपटात झालेलं आहे, त्यामुळे ते खूप रिपिटेटिव्ह वाटतं। त्यानंतर शेवटी जर पाटील बैलगाडीच्या इथे पकडला गेला होता तर तो पुन्हा तमाशात बंदूक घेऊन आलाच कसा आणि फुलवंतीचा मृत्यू त्यात होतो। त्यात तळघरातून इन्स्पेक्टर त्या शिक्षिकेला कसा आणतो, या सगळ्या गोष्टी थेट घडतात। त्यामुळे जो मध्यंतरानंतर जमून आलेला चित्रपट निराश करतो असं वाटतं। बाकी तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा ब्लॅक अँड व्हाईट ज्यात मर्डर मिस्ट्री आहे असा मराठी चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही एकदा जरूर पाहू शकता। एक गाव 12 भानगडी हा चित्रपट यूट्यूबवर विनाशुल्क उपलब्ध आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।